नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत खूपच सोपी रेसिपी आहे। व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलेले नसेल तर सबस्क्राइब करा। रवा चॉकलेट केक बनवणार आहोत आपण। तर चला साहित्य बघूया। तर त्यासाठी मी इथे 1 ग्लास दूध घेतले गरम करून, ते तेवढं आपल्याला वापरायचं नाही आहे। आणि 1 वाटी रवा, बारीक रवा आहे, 1 वाटी साखर, 2 वगळे तेल, इलायची 4 ते 5, बेकिंग पावडर घेतली 2 चमचे, कॉफी पावडर 2 चमचे आणि ड्रायफ्रूट। आता आपल्याला ते साखर आणि इलायची बारीक करून घ्यायची आहे। रवा पण बारीक करू, जाड रवा असेल ना तर तुम्ही तो रवा पण बारीक करून घेऊ शकता। साखर आणि रवा ते एकत्र करून, मी बारीक रवा घेतलेला होता म्हणून बारीक करायची गरज पडली नाही। आणि एका बाउलमध्ये आपल्याला ते सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। साखर, रवा आणि 2 चमचे तेल, तुपाचा पण वापर करू शकता तुम्ही, मी तेलाचाच वापर केला होता। आणि दूध, एवढं दूध लागत नाही, अर्धाच ग्लास दूध लागलं होतं। तर थोडं थोडं करून आपल्याला दूध त्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि एकसारखं हलवून घ्यायचं पूर्ण किती वेळ, म्हणजे एकदम छान असं बॅटर तयार होतं आणि फुलतं। बेकिंग पावडर आपल्याला नंतर घालायची आहे। 20 मिनिटं आपल्याला झाकण ठेवून, 20 मिनिटं झाल्यानंतर, 20 मिनिटानंतर ते आणखी छान असं भिजलेलं असतं आणि फुललेलं असतं। तर त्यामध्ये आपल्याला अजून थोडंसं दूध घालून घट्ट झालेले तर ते थोडंसं बॅटर आपल्याला पतलं करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे। बेकिंग सोड्याचा वापर नाही केलेला आहे मी, बेकिंग सोड्याचा पण वापर करू शकता। आणि इथे मी 2 चमचे कॉफी, कोको पावडर पण वापरू शकता, माझ्याकडे कोको पावडर नव्हते अवेलेबल। तर हे बघा किती एकदम असं फुललंय ते पीठ। तर बेकिंग पावडर टाकल्यानंतर आणि ते आपल्याला आता त्यामध्ये ड्रायफ्रूट घालायचे आहेत आपल्याकडे जे असेल ते। एकदम साधा आणि सोपा केक आहे, आपल्या घरगुती साहित्यामध्ये आपण बनवू शकतो, बाहेरून जास्त काही आणायची गरज पडत नाही। तर कढई मस्त आपल्याला 5 ते 6 मिनिटं चांगली गरम करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यावरती जाळी ठेवून मी एका पातेल्याला एक आपला साधा पेपर लावला आहे आणि ते पेपरला व्यवस्थित असं तेल लावून घेतलं आहे चौकडनं पातेल्याला। आणि ते आपल्याला बॅटर तयार केलेले केकचं ते आपल्याला त्यामध्ये घालून घ्यायचं आहे। पूर्ण बॅटर आपण त्यामध्ये टाकून घेऊ आणि व्यवस्थित असं टॅप टॅप करून घ्यायचं, नाही तर मग तो केक आहे ना नंतर असा फुललेलं असतं ना ते पीठ, तर ते एकदम असं वाफेने खाली जाऊन बसतं। तर माझं काय प्रॉब्लेम झाला की ते केकच्या वरतून मी ड्रायफ्रूट टाकले आणि आणखीन मध्येच आपल्याला पूर्ण 40 मिनिटे आपल्याला झाकण काढायचं नाही आहे, पूर्ण केक आपल्याला वाफवून द्यायचं आहे। तर इथे एक चूक झाली माझ्याकडनं, पहिले 30 मिनिट झाले आणि मी चेक करून बघितलं तोपर्यंत केक झालेला नव्हता, म्हणून पूर्ण 40 ते 50 मिनिटं चांगलं व्यवस्थित बेक होऊ द्या, केक छान असं वाफवू द्या, नंतर काढा केक, नाही तर मग केक असं खाली बसून जातो थोडा। पण छान फुललेला होता केक, खायला पण छान लागला, खूप छान असं चवीला पण खूप छान झालं होता, खूप आवडीने खाल्लं माझ्या मुलांनी। आणि रेसिपीच आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। एकदम सोप्या पद्धतीने आहेत, नक्की ट्राय करा। एकदम आपले घरगुती सामान आहेत त्यामध्ये तुम्ही हा केक बनवू शकता, जास्त काही खर्च येत नाही। म्हणून व्हिडिओ आवडला तर लाईक करा। धन्यवाद पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल।